छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बाहेर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला। लोकलमधून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आझाद मैदानाकडे रवाना झालेत। वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग सुरू करण्यात आलेला आहे। सीएसएमटी बाहेर मराठ्यांचं भगवं वादळ पाहायला मिळालं। सीएसएमटी स्थानकाबाहेरची दृश्य आपण पाहतोय। मुंबईसह उपनगर आणि इतर शहरांमधून सुद्धा आंदोलक हे मुंबईत दाखल झालेले आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधवांनी मुंबईत उपस्थित राहिलं। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधवांची गर्दी पाहायला मिळते। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। लोकलमधून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक हे आझाद मैदानाकडे रवाना झालेले आहेत। सीएसएमटी बाहेर मराठ्यांचं भगवं वादळ पाहायला मिळतं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्या सोबत जोडले। विपुल, आपण पाहतोय सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात मराठ्यांचं भगवं वादळ, प्रचंड गर्दी पाहायला मिळते। काय सविस्तर माहिती आहे? कारण की त्यात मी उभा आहे की रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभा आहे। आपण जर पाहिलं तर प्रचंड ही कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी लावण्यात आलेल्या ह्या पार्किंगसाठी कार्यकर्त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या बाहेर काढण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे। कुठल्याही या ठिकाणी मुंबईकरांना त्रास होणार नाही यासाठी जरांगे पाटील यांनी देखील कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या। परंतु त्यामुळे या ठिकाणी त्या दृष्टीने या ठिकाणी रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती सुरळीत करण्यासाठी पोलीस आता या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर एकेकडे या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी आता काही जण जर नाश्ता करतात तर काही जण या ठिकाणी लेझिम ढोल ताशाच्या याच्यावरती ठेकादार या ठिकाणी आनंदात नाचताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मात्र या संपूर्ण आपण जर पाहिलं तर मागण्यानंतर नेमकं सरकारकडून यांची निर्णयावर नेमकं काय होतंय हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। कारण नक्कीच विपुल, वेळोवेळी या संदर्भात ताजे अपडेट आपल्याकडून घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद। तर सीएसएमटी स्थानकाबाहेर आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहिलेली आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे। मराठा आंदोलकांची गर्दी आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबई उपनगर इतरही भागातून लोकलच्या माध्यमातून सीएसटी स्थानकापर्यंत मराठा आंदोलक पोहोचत आहेत। त्या ठिकाणी आझाद मैदानावरती प्रचंड गर्दी पाहायला मिळते। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे। आरक्षणाच्या मागणीवरती अद्याप ठाम आहे। तर मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांच्यासह आंदोलकांनी केला। त्यामुळे आगामी काळात या बैठकांचं जे सत्र सुरू आहे त्या माध्यमातून नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे।